संध्याकाळचे 5 वाजत आले होते. नेहमीप्रमाणे ही वेळ प्रमोदराव आणि त्यांची बायको रजनीताई यांच्या चहाची होती. आजही त्यांना चहा पिण्याची इच्छा झाली, म्हणून रजनीताई चहा बनवण्यासाठी उठल्या. पण हे काय, आज स्वयंपाकघराला कुलूप होते. स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप पाहून त्या फिरत राहिल्या. त्यांना परत आलेलं पाहून त्यांचा नवरा प्रमोदराव, जे त्यावेळी पुस्तक वाचत होते, त्यांनी विचारले, काय झाले रजनी, तू परत का आलीस? तू तर चहा बनवायला गेली होतीस ना? अहो, कसा बनवू चहा? सुनबाई स्वयंपाकघराला कुलूप लावून निघून गेली आहे. रजनीताई दीर्घश्वास सोडत म्हणाल्या. हे ऐकून प्रमोदरावांनी आपले पुस्तक एका बाजूला ठेवले, चष्मा उतरवला आणि रजनीताईंना म्हणाले, हे बघ रजनी, आता हे सगळं जरा जास्तच होत चाललंय. तोपर्यंत कुटुंबाची एकता टिकून राहील, जोपर्यंत तू सगळं सहन करत राहशील. मला तर तू काहीच बोलू देत नाहीस. आता तुला स्वतःसाठी स्वतःलाच बोलावं लागेल. हे ऐकून रजनीताई शांतपणे पलंगावर बसल्या. त्यांना शांत बसलेले पाहून प्रमोदराव तिथून उठले आणि चप्पल घालून घराबाहेर निघून गेले. इकडे पलंगावर बसल्या बसल्या रजनीताई विचारात पडल्या. प्रमोदराव खरं तेच बोलत होते. आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. त्यांचा निर्णय काय असेल हे पाहण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 महिन्यांपूर्वी तर सर्व काही ठीक होतं. घरात प्रमोदराव, रजनीताई, त्यांचा मुलगा राकेश, सून क्षिती आणि त्यांची 5 वर्षाची मुलगी सिया राहत होते. प्रमोदराव आणि राकेश सकाळी 8 वाजेपर्यंत नोकरीसाठी निघून जायचे. सिया सुद्धा शाळेत जायची. मागे सासू सून मिळून घरकाम करायच्या. खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टीवर बंधन नव्हते. घरात हंगामी फळं नेहमी असायची. दूध, दही आणि इतर खाऊने तर डबे भरलेले असायचे. ज्याला जे आवडेल ते तो खात असे. पण बहुतेक करून स्वयंपाकघर रजनीताई सांभाळत असत. दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येकाच्या ताटात 2 भाज्या आणि कोशिंबीर नक्की असायची. कारण त्यांचे असे मत होते की माणूस जर कमवण्यासाठी एवढी मेहनत करतो, तर त्याला पौष्टिक आणि योग्य जेवण मिळायला हवे. पण 5 महिन्यांपूर्वी प्रमोदराव निवृत्त झाले. त्यांची पेन्शन तर येतच होती. निवृत्तीच्या दिवशी क्षितीने गंमत करता करता रजनीताईंना आपल्या मनातली गोष्ट सांगितली. आई, हे बघा, बाबा आपल्या कामातून निवृत्त झाले आहेत. आता तुम्ही सुद्धा स्वयंपाकघरातून निवृत्त व्हा. तुमची ही जबाबदारी माझ्यावर सोपवा. रजनीताई काही बोलण्यापूर्वीच राकेश सुद्धा म्हणाला, हो आई, आता तुझे आराम करण्याचे दिवस आले आहेत. तू तरी किती वेळ स्वयंपाकघरात काम करत राहणार? आपली जबाबदारी सुनेकडे सोपवून दे आणि आता तुम्ही दोघं आपल्या नातीशी खेळा, भजनात वेळ घालवा. खरं तर त्यांना काय अडचण होती? सून आपले घर स्वतः सांभाळू इच्छित होती. उलट त्यांना तर स्वयंपाकाच्या कामातून सुट्टी मिळत होती. म्हणून सर्वांच्या सांगण्यावरून रजनीताईंनी स्वयंपाकघर आणि घराची पूर्ण जबाबदारी क्षितीकडे सोपवली. मुलांवर भार पडू नये म्हणून प्रमोदराव दरमहा 15,000 रुपये क्षितीला देत असत. त्याशिवाय फळे, भाजीपाला वगैरे ते स्वतःच घेऊन येत असत. सुरुवातीला काही अडचण आली नाही, पण हळूहळू क्षितीच्या स्वभावात फरक दिसू लागला. आता प्रमोदराव आणि रजनीताईंच्या ताटात काही ना काही कमी असायचीच. कधी कोशिंबीर नसायची, तर कधी पापड नसायचे. कित्येकदा सकाळी दही नसायचे, तर कधी फक्त पोळी आणि भाजी असायची. सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित सुनेने पूर्ण स्वयंपाक केला नसेल, कारण ज्यावेळी ते लोक स्वयंपाकघरात यायचे तोपर्यंत राकेश नाश्ता करून निघून गेलेला असायचा. आणि क्षितीला सवय होती की ती नाश्ता आणि जेवण आपल्या खोलीतच करायची. कधी सिया जवळ काही वेगळे दिसले तर क्षिती म्हणायची, आई, हे सियासाठी बनवले होते, कारण ती हट्ट करत होती. मग 1-2दा त्यांनी क्षितीला विचारले, तर तिने बहाणा केला, आई, सिया त्रास देत होती म्हणून पूर्ण जेवण बनवू शकले नाही. कधी म्हणायची की आज उशिरा जाग आली म्हणून फक्त पोळी भाजी बनवली आहे. तर कधी म्हणायची की काम खूप होते म्हणून जमले नाही. कित्येकदा रजनीताई म्हणाल्या की सुनबाई, जर कामाचा ताण जास्त होत असेल तर मी पुन्हा स्वयंपाकघर सांभाळते, मला काहीच अडचण नाही. पण क्षितीने नकार दिला. फळे सुद्धा प्रमोदरावांनी आणली असतील आणि त्याच वेळी रजनीताईंनी कापून दिली तरच मिळायची, नाहीतर नंतर पाहिले तर ती फ्रीजमध्ये नसायची. विचारल्यावर समजायचे की ती संपली आहेत. पण एक दिवस राकेश ऑफिसमधून आला आणि क्षितीला म्हणाला, अगं क्षिती, तू आज पनीरची भाजी बनवली होतीस ना, त्यात मीठ थोडे कमी होते. भाजी टिफिन मध्ये भरण्यापूर्वी जरा चाखून बघत जा.
तुला माहित आहे ना, मला भाजीत योग्य प्रमाणात मीठ लागतं, नाहीतर मी भाजी खातच नाही. त्यावेळी रजनीताई आणि प्रमोदराव तिथे सोफ्यावर बसले होते. दोघांनी आश्चर्याने राकेशकडे पाहिले. पनीरची भाजी तर बनलीच नव्हती. त्यांना तर सकाळपासून फक्त ताटात वरण वाढले होते. त्यांच्या मनातला विचार क्षितीने ओळखला, म्हणून तिने गोष्ट फिरवली आणि राकेशकडे रागाने बघत म्हणाली, पनीरची भाजी आणि मी बनवली होती? पनीर नाही हो, मी. सकाळी तर मला वेळच मिळाला नाही, म्हणून वरणच तर बनवले होते. तुम्हाला काही शुद्ध आहे की नाही? बायकोला आपल्याकडे रागाने बघताना पाहून राकेश गप्प झाला. पण आता रजनीताई आणि प्रमोदरावांच्या मनात शंका निर्माण झाली होती. आता त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अनेकदा ही लोक लपून छपून आपल्या खोलीत खाण्यापिण्याचे सामान आणून ठेवत असत. क्षिती 2 भाज्या बनवूनही त्यांना एकच भाजी वाढायची. एक दोनदा तर त्यांनी तिला फळेही आपल्या खोलीत नेऊन ठेवताना पाहिले. जेव्हा रजनीताईंनी क्षितेला याबद्दल विचारले, तेव्हा तिने निर्लज्जपणे उत्तर दिले, आई, तुम्ही तर खूपच खावड झाले आहात. आता तुमचे वय झाले आहे, खाण्यापिण्यावर ताबा ठेवा आणि माझ्या पाठीमागे स्वयंपाकघर तपासणे बंद करा. जेव्हा रजनीताईंनी राकेशला हे सांगितले, तेव्हा त्याने क्षितीचीच बाजू घेतली. आई, तुम्ही उगाचच घराची शांतता का बिघडवताय? तुम्हाला बसल्या जागी जेवण मिळत आहे, तरी तुम्ही त्यात उणिवा काढत आहात. क्षिती स्वयंपाकघर सांभाळत आहे, तिला नीट माहीत आहे काय आणि कसं करायचं ते. परंतु तेव्हापासून क्षिती कुठेही बाहेर जाताना स्वयंपाकघराला कुलूप लावून जाऊ लागली. आज सुद्धा तेच झाले होते. तितक्यात अचानक दरवाजा उघडला आणि प्रमोदराव आत आले. येताना त्यांनी बाहेरून चहा आणला होता, जो त्यांनी 2 डिस्पोजेबल कप मध्ये ओतला. रजनीताईंना चहा देत ते म्हणाले, विचार करणे थांबव आणि चहा पी. मी एक निर्णय घेतला आहे. रजनीताई अजून पुढे काही बोलणार इतक्यात प्रमोदराव त्यांचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले, हे बघ रजनी, तू जो काही निर्णय घेतला आहेस त्यात मी तुझ्या सोबत आहे. हे ऐकून रजनीताईंच्या चेहऱ्यावर हसू आले. थोड्या वेळाने क्षिती आणि राकेश घरी परतले. क्षिती कुलूप उघडून संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी जाणार इतक्यातच रजनीताईंनी तिला थांबवले. सुनबाई, आता तू तुझं स्वयंपाकघर वेगळं करून घे. मला ही रोजची कटकट नको आहे, असे रजनीताई आपल्या सुनेला म्हणाल्या. हे ऐकून क्षणभर क्षिती अवाक झाली. मग एक कटू हास्यासह क्षिती म्हणाली, हे बघा आई, लोकांच्या सुना त्यांना विचारत नाहीत तरी ते खुश असतात. मी इथे सगळं घर सांभाळत असताना तुम्ही मला वेगळं करू इच्छित आहात? बाळा, मला लोकांशी काही देणं घेणं नाही. मी या रोजच्या तमाशामुळे त्रासले आहे, त्यामुळे मी माझं स्वयंपाकघर स्वतः सांभाळीन. तू तुझं सामान घेऊन वेगळी हो आणि तुझ्या हिशोबाने ते सांभाळ. अहो, ऐकलत का? जरा इकडे या. बघा तुमची आई काय म्हणते. क्षितेने जोरात ओरडून आपला नवरा राकेशला हाक मारली. काय झालं? एवढ्या जोरात का ओरडत आहेस? राकेश आपल्या मोबाईल मध्ये डोकावत बाहेर आला. बघा तुमची आई काय म्हणत आहे. ती म्हणत आहे की मी माझं स्वयंपाकघर वेगळं करावं. हे ऐकून राकेशलाही धक्का बसला. मोबाईल खिशात ठेवत तो म्हणाला, आई, हे तू काय बोलत आहेस? स्वयंपाकघर का वेगळं करायचं? काय अडचण आहे? सगळं तर व्यवस्थित चाललंय, मग बसल्या जागी हे काय खूळ सुचले तुला? अरे बाळा, एका घरात राहण्याने किंवा एका स्वयंपाकघरात जेवण बनवण्याने आपण सोबत राहत आहोत असं होत नाही. सोबत राहण्याचा अर्थ तुम्हा दोघांना तर माहित आहे का? मी तुमच्या या रोजच्या तमाशामुळे थकली आहे. किंवा स्वयंपाकघर वेगळं झालं तर आम्ही आमच्या आवडीचं बनवून खाऊ. रजनीताईंनी उत्तर दिले, अरे वा, तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर थोडा ताबा ठेवू शकत नाही? त्यासाठी आपलं कुटुंब तोडून वेगळं होत आहे. ही शर्मेची गोष्ट आहे. कुटुंब एकत्र घेऊन चालणं तुमची जबाबदारी आहे, पण तुम्ही तर स्वतःच ते तोडायला निघाला आहात. तेवढ्यात क्षिती सुद्धा मोठ्याने म्हणाली, घर जोडून ठेवण्याची जबाबदारी मोठ्यांची असते, पण काय या जबाबदारीसाठी आम्ही उपाशी मरायचं का? लाज वाटू दे तुम्हा दोघांना. तुम्ही नवरा बायको स्वतःच्या खोलीत नेऊन गुपचूप खाता आणि इथे आम्हाला धड पोळी भाजीही नशिबी येत नाही. हे कुटुंब एकत्र ठेवण्याचा ठेका मी काही घेतलेला नाही. मी सांगून टाकले की तुमचं स्वयंपाकघर वेगळं करून घ्या. रजनीताईंनी एका अर्थी आदेशच दिला होता. तितक्यात प्रमोदराव सुद्धा बाहेर आले. त्यांना पाहून राकेश म्हणाला, बाबा, आईला समजावून सांगा. बघा ती काय म्हणत आहे. हे सगळं करण्यापूर्वी तू विचार करायला हवा होतास. ती फक्त स्वयंपाकघर वेगळं करायला सांगत आहे, घराबाहेर जायला सांगत नाही. प्रमोदराव मुलाच्या डोळ्यात पाहून म्हणाले, बाळा, हा निर्णय उशिरा घेतला असला तरी योग्य घेतला आहे.
आजपर्यंत आम्ही गप्प होतो, कारण आम्हाला आशा होती की तुम्ही सुधाराल. पण आता नाही. मी रजनी सोबत आहे. तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर कुठे बनवायचंय तिथे बनवा. या निर्णयात मी तिच्या पाठीशी आहे. प्रमोदरावांनी सुद्धा आपला निर्णय ऐकवला. शेवटी नाईलाजाने राकेश आणि क्षितीला त्यांचे स्वयंपाकघर वेगळे करावे लागले. त्यांनी मागील स्टोर रूम मध्ये आपले स्वयंपाकघर थाटले. आता प्रमोदराव आणि रजनीताई आपल्या आवडीनुसार स्वयंपाक बनवून खाऊ लागले आणि कोणाचीही अडवणूक नव्हती. तो दिवस या कुटुंबात एका नवीन सुरुवातीचा दिवस ठरला. स्वयंपाकघर वेगळं झालं होतं, पण रजनीताईंच्या मनात अनेक दिवसानंतर समाधानाची ज्योत पुन्हा एकदा पेटली होती. काही दिवस उलटले. आता घरात 2 स्वयंपाकघरं होती. प्रमोदराव आणि रजनीताई आता आपल्या मनासारखा पौष्टिक आहार घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच समाधान आणि तेज दिसत होते. दुसरीकडे क्षितीला मात्र आता खऱ्या कष्टांची जाणीव होऊ लागली होती. एकटीला स्वयंपाक, मुलाचं करणं आणि नवऱ्यासाठी डबा तयार करताना तिची दमछाक होत होती. इतके दिवस सासूबाई पडद्यामागून किती मदत करत होत्या हे आता तिला समजू लागलं होतं. एके दिवशी संध्याकाळी क्षितीने पाहिलं की प्रमोदराव आणि रजनीताई बागेत बसून सियासोबत मनमोकळेपणाने हसत खेळत होते. त्यांना आनंदी पाहून क्षितीच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. तिला जाणीव झाली की फक्त स्वतःचाच विचार करून तिने घराचा आनंद हिरावून घेतला होता. म्हणून ती हळूच त्यांच्या जवळ गेली आणि खाली बसून रजनीताईंचे हात हातात घेत म्हणाली, आई, मला माफ करा. वयाने मोठे असूनही माझी विचारसरणी किती लहान आहे हे मला आता कळतंय. पोट भरण्यापेक्षा मन भरणं जास्त महत्वाचं असतं हे मला तुमच्या वेगळ्या होण्याने शिकवलं. मला परत एकदा एकत्र राहायचं आहे, पण आता मी तुमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून तुमची काळजी घेईन. प्रमोदरावांनी क्षितीकडे पाहिले आणि मृदू आवाजात म्हणाले, बाळा, कुटुंब हे प्रेमाच्या धाग्याने विणलेलं असतं, अधिकाराच्या कुलपाने नाही. आम्हाला तुमचं वाईट नको होतं, फक्त आमचा मान हवा होता. रजनीताईंनी क्षितीला जवळ घेतल्या आणि म्हणाल्या, जा आधी त्या स्वयंपाकघराचं कुलूप काढून टाक. आज आपण सगळे मिळून एकत्र जेवण बनवूया. त्या दिवशी घरात पुन्हा एकदा आनंदाचा दरवळ पसरला होता. स्वयंपाकघरं जरी 2 झाली होती, तरी आता मनं मात्र पुन्हा एक झाली होती. त्या एका निर्णयामुळे घराचं घरपण परत आलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.